त्यावेळेस तुमच्याकडे एखादी का आणि नंतर फिर्याद दाखल करा। मी म्हणतो आणि सत्य जर असेल आमचं नाही मत नाही आमच्यावर तरी असू द्या, सत्य असेल तर काहीच अडचण नाही, पण सत्य नसताना बनवाबनवी करणं, त्या मुलीला पैसे देणं, पैसे मुलीला देऊन इथं तयारी ठेवणं, स्वतः इथं गुन्हा दाखल करण्यासाठी समोर येऊन बसणं हे नका, कारण तुम्ही मायबाप आहे जनतेचे। आता या ठिकाणी माने दादा आम्ही बहादूरबाई गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलतो की जे परळी शहरामध्ये जे खोटे गुन्ह्याचा जे काल डॉक्टर यशवंत देशमुख यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केला त्याचा आम्ही सर्वांनी जाहीर निषेध केलेला आहे। आमचं असं मत आहे पोलीस PI आम्ही सगळ्यांना पोलीस स्टेशनला सांगितलं खोटे गुन्हे दाखल करू नका, सर्वसामान्य माणसाला आता वेटीज धरून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करू नका। तुमचा विजय झाला हे ठीक आहे ना, विजय झालाय, तुमचा आनंद झाला त्याचा आनंद घ्या ना। आता तुमचा आनंद झाला, तुमचा विजय झाला, लोकांना त्रास देतात काय? लोक सर्वसामान्य माणसाला त्रास देऊ नका, सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करू नका। या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने आहेत, सगळे पुरुष आहेत, सगळे तरुण वर्ग आहे। आता एका खोट्या गुन्ह्यात एका प्लॅनिंग करून जर एखाद्या माणसाला महिला पाठवून जर काही खोटे गुन्हे दाखल करत असतात ही अतिशय खेदजनक आणि अतिशय दुःखदायक ही बातमी आहे। या परळी